तर आज मी 6:30ची बस धरून कॉलेजला यायला निघाले. सो हॅलो गाईज, वेलकम टू डे 23 ऑफ अवर मिनी व्लॉग. कॅम्प असल्यामुळे मी घरी जास्त वेळ न थांबता लवकरच निघाले. तर गाईज मी घरून लवकर येऊन आता चालली कॅम्पला. बरोबर कॅम्पच्या टाईमला सगळं आवरून मी रिटर्न कॅम्पला चालली होता. काय माहिती तिथे गेल्यावर आम्हाला काम होतं रस्त्याची साफसफाई आणि आम्ही ते केल्यावर आम्हाला होता HB चेकअपचा कॅम्प. तिथे HB चेक करून आमच्यासाठी करिअर कट्टाने एक कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचीच तयारी चालू होती. लाईक, कमेंट, सबस्क्राईब, फॉलो. त्यानंतर फेरी करत पटनाट्य सादर करण्यात आलं. तर गाईज आम्ही आमची हालचाल दाखवून राहिलो. तुम्ही सांगितलंय कमेंट मध्ये कसे आहेत तुम्ही, हालचाल काय चालू आहे, तुम्ही काय करताय. चाय गरम चाय गरम चाय गरम. 90 ले. तर आज ही कॅम्पला आली नव्हती म्हणून व्हिडिओ कॉल करून तिथंच रिग्रेट करत बसलो. मागच्या व्हिडिओ मध्ये याला घेतलं म्हणून आता तो तोंड लपवतोय. इथं शाळेतून इतके डेंजर घ्या मला त्यांच्या समोर याची पण भीती वाटायला लागली. दिसायला एवढी पण आमच्यापेक्षा बेकार. ही मुलगी क्लासची टॉपर आहे पण मला तर फोटोसाठी परेशान करून टाकलंय. म्हटलं इथं पण पुस्तक घेऊन ये. आई खरंच पुस्तक घेऊन राहिले वाचून राहिले का हे आज टॉपर असतात का. एवढा अभ्यास करत असते का. आम्हाला पण जागा द्यावा क्लासमध्ये टॉप करण्याचं. नाही कोणाची काम आहे का. आता तिथल्या शाळेतल्या मुलांची कला बघा. मेन रिझन असं की इथं रेंज नसल्यामुळे आपण माणसात राहायला शिकलो. तर तुम्ही हे बघायचे आमचे कॅम्पचे मामा. तर गाईज आज माझ्या हॉस्टेलवर फ्रेंड नव्हत्या तरी मला बोर झालेलं नाही कारण की या होत्या. या होत्या बाकी आमच्या क्लास मधल्या मुली होत्या आणि या आमच्या हॉस्टेलर्स पण होत्या आणि बाकी येतो होतेच एंटरटेन करायला. एवढ्या दिवसात काही शिकव 8 दिवसात आम्ही काळं पडतो. मी तर गोरी नव्हते साडी पडायला. तर गाईज आज माझ्या डोक्यात असा विचार आला की मी तुम्हाला हॅलो तर करते पण बाय गाईज नाही म्हणत आहे. तर उद्यापासून आपण एंडिंगला बाय म्हणत जाऊ. तर बाय बाय गाईज.